नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पुण्याची फेमस मिसळ रेसिपी करणार आहोत. इथे मी मिसळ थाळीची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. इथे मी काही साहित्य घेतले आहे. तिथे मी मटकी घेतली आहे आपल्याला उसळ करायची त्यासाठी, आणि एक कांदा घेतला आहे मोठा, 1 चमचा धणे घेतले आहेत, 1 चमचा जिरे घेतले आहेत, 2 हिरवी इलायची घेतली आहे, 4 ते 5 काळी मिरी घेतली आहे, 5 ते 6 लवंग घेतले आहेत, आणि 1 मोठी काळी इलायची घेतली आहे, 6 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. इथे मी कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आधी, आणि 2 टोमॅटो घेतले आहेत. इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे, आणि त्यामध्ये आपण आधी खडे मसाले घालून घेणार आहोत. तर सर्व खडे मसाले मी एकत्रच घालून घेते. तर आपण याला भाजून घेणार आहोत. तर इथे मी थोडंसं तेल घालून घेते आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. तर यात लसूण पण घालून घेते मी. आणि कांदा घालून घेणार आहोत. गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे. कांदा लालसर रंगाला येऊपर्यंत आपल्याला छान या मसाल्यासोबत कांदा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा आपला छान असा भाजून झाला आहे. तर आपण त्यामध्ये आता खोबरं पावडर घालून घेणार आहोत. खोबरं पावडर इथे मी 2 चमचे घेतले आहेत, आणि त्यालाही छान आपण गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत. तर इथे छान आपले मसाले सर्व भाजून झाले आहेत. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. ड्राय मसाले गार होईपर्यंत आपण मटकी आपण वाफून घेणार आहोत इथे. तर इथे मी मटकी घेतली आहे. आणि छान त्याला आपण परतून घेणार आहोत. तर मी ते 1 चमचाभर तेल घालून घेते. तेल घालून घेतल्यानंतर त्याला आणखीन एकदा परतवून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. हळद घालून घेतल्यानंतर परत एकदा आपण परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत, आणि मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण छान परतून घेणार आहोत. त्याला सर्व जिन्नस परतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 छोट्या वाटीने 1 वाटीभर पाणी घालून घेणार आहोत, आणि परत एकदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि 5 ते 10 मिनिटांसाठी त्याला झाकण लावून शिजण्यास ठेवून देणार आहोत. तर आपण हे ड्राय मसाले मिक्सरला वाटून घेणार आहोत, आणि याचा आपण कांदा लसूण मसाला तयार करून घेणार आहोत. मिसळचा मसाला. तर आपली बारीक अशी पेस्ट तयार करून झाली आहे, ते बघू शकता. तर आपला हा मसाला रेडी झाला आहे. उसळ वाफली आहे का आपण बघूया एकदा. तर आपली उसळ छान अशी वाफली आहे. तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ही उसळ. गॅस बंद करून घेणार आहोत आपण आता. इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे, आणि आपण यामध्ये आता तेल घालून घेणार आहोत. तेल मी इथे मोठे चमचे साधारण 7 ते 8 चमचे तेल घालून घेतले आहे.
तेल आपलं छान तापलं आहे, तर आपण यामध्ये हे वाटण घालून घेणार आहोत. आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला लो टू मीडियम हीटवर ठेवून घ्यायचा आहे. तर छान आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे. तर आपण यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण टोमॅटोलाही तेल सुटूपर्यंत छान असं वाफवून घेणार आहोत. इथे मी अर्धा चमचा घरचा काळा मसाला घेतला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि आपण हे सर्व ड्राय मसाले यात घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत झाकण लावून वाफ काढून घेणार आहोत. तर आपण इथे बघू शकता छान अशी तरी आली आहे मसाल्याला आणि छान आपले मसाले छान वाफले आहेत तेलामध्ये आणि रंगही खूप सुरेख आला आहे. आता आपण यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि परत एकदा आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. नुसते वासानेच कधी एकदा मिसळ खाऊ झाली आहे. इतका सुंदर असा वास दरवळत आहे मिसळच्या मसाल्याचा. तर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. गरम पाणी घालण्याचं कारण जी तरी आहे वरची ती आहे तशी राहते, त्यासाठी आपण इथे गरम पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालून घेऊ शकता. तर मी इथे 1 लिटर पाण्याचा वापर केला आहे, तर तुम्हाला हवा तेवढ्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता. तर छान अशी तरी आली आहे आपल्या मिसळवर. तर इथे बघू शकता किती छान तरी आली आहे. तर आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि परत एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला तरी कितपत पातळ हवी आहे तितपत पातळ तुम्ही अशा प्रकारे तरी करून घेऊ शकता. आता छान तरीला आपण उकळ काढून घ्यायची आहे. तर इथे तरी आपली छान उकळली आहे, तर आपण गॅस बंद करून घेऊया. छान असा घमघमाट सुटला आहे तरीचा. इथे मी मिसळचा कट घेतला आहे एका प्लेटमध्ये आणि त्याच्यासोबतच पाव घेतले आहेत आणि आता आपण प्लेटिंगमध्ये लिंबू ठेवणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा ठेवून घेणार आहोत. इथे मी छोट्या वाटीमध्ये वाफवलेली उसळ घालून घेणार आहे आणि त्याचबरोबर कटामध्ये ही उसळ घालून घेणार आहोत. आपण कट घेतला आहे त्यावर आपण फरसाण घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व जिन्नस आपण यावर घालून घेणार आहोत. परत एकदा आपण फरसाण घालून घेणार आहोत. परत एकदा आपण त्यावर उसळ घालून घेणार आहोत. सोबतच मँगो आईस्क्रीम घेतली आहे आणि मस्त आपली मिसळ रेडी झाली आहे आणि त्यासोबत कट घेतला आहे मी मिसळचा. दिसायलाच तरी खूप सुंदर दिसते आणि ती चवीलाही तितकीच टेस्टी झाली आहे असं मला वाटतंय. आता आपण तरी प्लेटवर घालून घेऊया आणि छान असं मस्त त्यावर लिंबू पिळून घेऊया.
इथे मी मिसळ पाव टेस्ट करून सांगते तुम्हाला. चवीला मिसळ पाव खूप अप्रतिम झाली आहे. जसं पुण्यामध्ये मिळते त्याचप्रमाणे तशीच चव ह्या मिसळ पावामध्ये आली आहे. पुण्याची फेमस रेसिपी मिसळ पाव कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.